बघा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. बघा या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्याच्या पुढील चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. याच्या पहिले आपला एक व्हिडिओ ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडी करंट अफेअर्समध्ये साठी आपण बनवलेला होता. त्यातीलच आता पुढचा भाग पार्ट 2 मध्ये आपण उरलेल्या चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. बघा त्याच्यातली पुढची न्यूज होती बघा, युद्ध नौकांचे जलावतरण. इंडियानं काय केलंय, काही युद्ध नौकांना आपल्या इंडियन नेव्हीला सपोर्ट केला आहे. त्याच्यातली पहिली आहे बघा उदयगिरी, INS उदयगिरी, आणि दुसरी आहे INS हिमगिरी. INS उदयगिरी आहे ती इंडियाची एकूणातली 100वी काय आहे युद्धनौका आहे, आणि तिची निर्मिती प्रोडक्शन कोणी केलं आहे तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ही कंपनी आहे मुंबईची. हिने हिची निर्मिती केली, कोणाची, उदयगिरी, INS उदयगिरी, आणि ती इंडियासाठीची 100वी काय आहे युद्धनौका आहे. त्यानंतर बघा पुढची युद्धनौका आहे हिमगिरी, INS हिमगिरी. ती आहे इंडियाची 101वी युद्धनौका, आणि हिची प्रोडक्शन कोणी केले, गार्डन रेज शिप बिल्डर्स लिमिटेड आहे ना, कोलकाता. हे कोलकाता येथील फॅक्टरीमध्ये हिमगिरी बनवण्यात आली, आणि मुंबई येथील फॅक्टरीमध्ये उदयगिरी बनवण्यात आली. बघा यांचं जलावतरण कुठं करण्यात आलं तर विशाखापट्टणम इथं करण्यात आलं. एवढं लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे. प्रश्न येऊ शकतात. भारताची 100वी युद्धनौका कोणती तर उदयगिरी आहे, आणि 101वी कोणती तर हिमगिरी आहे. आता हे जेवढ्या काही आपण युद्धनौका आपण बनवत असतो, इंडिया बनवत असते, ते प्रोजेक्ट 17 अंतर्गत, त्या प्रोजेक्टचं नाव आहे प्रोजेक्ट 17 अंतर्गत हे बनवल्या जातात. आणि हे सगळ्या युद्धनौका कशा आहेत, स्वदेश निर्मित आहेत ना, इंडियानं स्वतः बनवले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढची न्यूज होती, प्रलय मिसाईलचं टेस्ट घेतली आहे. कोणा घेतली तर DRDOने घेतलेली आहे ही टेस्ट. आता ही जी मिसाईल आहे, या मिसाईलचं वैशिष्ट्य म्हणजे काय, ही मिसाईल आहे सुपरसोनिक. आता सुपरसोनिक म्हणजे काय, त्या मिसाईलची स्पीड आहे ना साऊंडच्या स्पीडपेक्षा जास्त आहे, म्हणून तिला सुपरसोनिक म्हणतात है ना. सबसोनिक म्हणजे काय, साऊंडच्या स्पीडपेक्षा जर स्पीड कमी असेल त्याला आपण सबसोनिक म्हणतो, आणि साऊंड एवढीच स्पीड असेल त्याला सोनिक म्हणतो. तर या मिसाईलची स्पीड कशी आहे, साऊंडच्या स्पीडपेक्षा जास्त स्पीडनं हे काय करते है ना, अटॅक करते, म्हणून हिला सुपरसोनिक मिसाईल म्हणायचं. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही कशी आहे, सरफेस टू सरफेस मारा करणारी आहे. सरफेस टू सरफेस म्हणजे जमिनीवरच मारा करते है ना, जमिनीवर मारा करते, जमिनीहून आकाशात मारा करत नाही. त्याला सरफेस टू एअर मिसाईल म्हणतात. कोणती म्हणतात, सरफेस टू एअर मिसाईल. सरफेस टू एअर म्हणजे जमिनीवरून आकाशात मारा करणारी. आणि दुसरी एक प्रकारची एक मिसाईल असते बघा, सरफेस टू एअर, तिला सरफेस टू एअर म्हणतात. आणि दुसऱ्या प्रकारची असते एअर टू एअर, म्हणजे हवेतच मारा करणारी. अशा प्रकारच्या ह्या मिसाईलचे टाईप्स असतात. त्याच्यापैकी ही आहे सरफेस टू सरफेस, जमिनीवर मारा करणारी आहे. आता हे कुठून कुठपर्यंत मारा करू शकतात, तिची रेंज आहे बघा 150 किलोमीटर ते 500 किलोमीटर, म्हणजे 150 किलोमीटर ते 500 किलोमीटरच्या रेंजमध्ये कोणतेही टार्गेट आपण तिला सांगितलं तर त्या टार्गेटला ते ॲक्युरेट काय करते, उडवते, अटॅक करते. तर या रेंजमध्ये कोणतंही आपलं टार्गेट असेल तिला अटॅक करणार ही मिसाईल. या मिसाईलचं नाव आहे प्रलय मिसाईल. हिच्याबद्दल लक्षात ठेवायचं, सुपरसोनिक आहे, सरफेस टू सरफेस मारा करणारी, आणि हिची रेंज फक्त लक्षात ठेवायची 150 किलोमीटर टू 500 किलोमीटर. त्यानंतर बघा इंडियाने इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टमचं काय केलंय, परीक्षण घेतलंय, आणि त्याच्यामध्ये इंडिया सक्सेस झाला. आता हिला मराठीमध्ये काय म्हणायचं, इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम, एकीकृत वायू रक्षा शस्त्र प्रणाली. एकीकृत वायू रक्षा शस्त्र प्रणालीची टेस्ट घेतली आपण इंडियानं. त्याच्या आपलं DRDOने कोण घेतली, DRDOने घेतली, आणि कुठं घेतली, ओडिसा या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये आपण सफल झालो हिची टेस्ट करण्यासाठी, म्हणजे ही रेडी फॉर ऑपरेशन आहे आता, म्हणजे आता आपण इथं ऑपरेट करू शकतो. आता हे कशा प्रकारचे काम करते बघा, जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानमध्ये आपल्याला माहीत आहे गेल्या वर्षी मागच्या वर्षी इंडिया आणि पाकिस्तान तर ती होती S-400 लाईक दॅट है ना, या प्रणालीसारखीच, याच सिस्टमसारखी ही आपली इंडियाची प्रणाली आहे इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम. याचं परीक्षण घेतलं ओडिसा इथं DRDOने, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पुढची न्यूज आहे भारत फ्रान्स डीप ओशन अभियान. आता हे जे अभियान आहे डीप ओशन अभियान कोणाकोणाचं आहे, कंबाईनरित्या इंडिया आणि फ्रान्स याच्यावर काम करत आहे. या ऑपरेशन दरम्यान, म्हणजे या अभियाना दरम्यान काय करायचं आहे याच्यामध्ये, तर आपल्याला जेवढं काही ओशनच्या डीपमध्ये जाता येईल तेवढा जाण्याचा प्रयत्न करायचा, आणि तिथं असलेले रिसोर्सेस यांचा शोध लावायचा, जे काही साठे आहेत महत्त्वाचे आहे ना. तर हे याचा उद्देश आहे. या अभियानाचं डीप ओशन अभियान असं नाव दिलं आहे, आणि हे कोणाचं ऑपरेशन आहे, अभियान आहे तर भारत आणि फ्रान्स यांचं आहे. तर याच्यामध्ये रिसोर्सेसचा रिसर्च करणे है ना, डीप ओशन
मध्ये म्हणजे समुद्राच्या खाली खोलामध्ये काही जर रिसोर्सेस असतील तर त्याचा रिसर्च करणं हे उद्देश आहे. त्याच्या अंतर्गत या अभियानाच्या अंतर्गत बघा इंडियाचे राजू रमेश आणि जतिंदर पाल सिंग हे दोघं जण नाही का उत्तर अटलांटिक महासागरात 5,000 मीटर खोलीपर्यंत पोहोचलेत है ना. ही न्यूज होती, महत्त्वाची न्यूज काय होती तर राजू रमेश आणि जतिंद्र पाल सिंग हे उत्तर अटलांटिक महासागरात 5,000 मीटर खोलीपर्यंत पोहोचले. 5,000 मीटर म्हणजे 5 किलोमीटरपर्यंत पोहोचले. तर असं जगामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त डीप ओशन म्हणजे समुद्राच्या खोलीपर्यंत सर्वात जास्त खोलीपर्यंत कोण पोहोचलाय तर चीन आतापर्यंत 11,000 मीटरपर्यंत म्हणजे 11 किलोमीटरपर्यंत पोहोचलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता याचं ठीक आहे. अशाच प्रकारचं याच्याशी रिलेटेड असलेलं इंडिया जे की पुढच्या वर्षी ना म्हणजे 2026-27मध्ये चालू करणार आहे अभियान. त्या अभियानाचं नाव आहे समुद्रयान मत्स्य 6000 अभियान आहे. ठीक आहे. तर याच्या अंतर्गत काय करणार आहे 6000 म्हणजे 6 किलोमीटरपर्यंत जाऊ शकणारी पाणडुबी आपण तयार करणार आहोत, इंडिया तयार करणार आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. कोणतं आहे समुद्रयान मत्स्य 6000 अभियान आहे. याच अभियानाशी रिलेटेड आहे. फक्त हे इंडियाचं आहे आणि हे कोणाचं आहे इंडिया आणि फ्रान्स या दोघांचं आहे. ठीक आहे. याच्यानंतरची बघा पुढची महत्त्वाची न्यूज होती ती होती उपराष्ट्रपती यांची निवडणूक झाली. बघा कधी झाली तर ही निवडणूक झाली 9 सप्टेंबर 2025ला. याची अधिसूचना जारी करण्यात आली होती 7 ऑगस्ट 2025ला. 7 ऑगस्ट 2025ला. ठीक आहे. आता याच्यामध्ये उमेदवार कोण होते तर बघा इंडिया गटाचा बी सुदर्शन रेड्डी होता आणि एनडीए गटाचे कोण होते उमेदवार सीपी राधाकृष्णन. बघा लक्षात ठेवायचं एनडीए है ना नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचे उमेदवार कोण होते सीपी राधाकृष्णन हे उभे राहिले होते आणि इंडिया गटाचे बी सुदर्शन रेड्डी. तर या दोघांमध्ये विन कोणाचा झाला, कोण जिंकलं, निवडणूक कोण जिंकलं तर सीपी राधाकृष्णन जिंकले. तर त्यांना किती मते मिळाली तर 452 मते मिळाली त्यांना. ठीक आहे. 452 वोट्स त्यांना भेटले आणि सीपी राधाकृष्णन हे काय झाले निवडून आले. बघा या निवडणुकीचा जो रिटर्निंग ऑफिसर होता तो कोणाला नेमलं होतं PC मोदीला. एवढं लक्षात ठेवायचं. 4च गोष्टी आहेत ते लक्षात ठेवायची. याच्या बद्दल बघा एवढं उपराष्ट्रपती निवडणूक कधी झाली हा प्रश्न येऊ शकतो तर 9 सप्टेंबरला झाली. एनडीएचे कोण होते सीपी राधाकृष्णन, इंडियाचे कोण होते तर बी सुदर्शन रेड्डी. एवढं लक्षात ठेवायचं. जिंकून कोण आलं निवडून कोण आलं सीपी राधाकृष्णन. त्याच्यामुळे सीपी राधाकृष्णन हे काय बनले आपले उपराष्ट्रपती बनले. कोण बनले आपले उपराष्ट्रपती. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. आता हे उपराष्ट्रपती कितवे आहेत है ना हे 17वे है ना एकूणात किती 17वे उपराष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती है ना कितवे आहेत हे 17वे उपराष्ट्र आणि व्यक्ती म्हणून है ना व्यक्ती म्हणून हे 15वे आहेत. किती आहेत 15वे. प्रश्न इथं येऊ शकतो. सीपी राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत तर 17वे उपराष्ट्रपती आहेत. व्यक्ती म्हणून सीपी राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत तर 15वे उपराष्ट्रपती आहेत. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पुढची न्यूज आहे राष्ट्रीय खेल प्रशासन विधेयक नॅशनल स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन बिल 2025 है ना. हे लोकसभेत आणल्या गेलं बिल कधी तर 11 ऑगस्टला राज्यसभेत आणल्या गेलं म्हणजे लोकसभेतून पारित झाल्यानंतर राज्यसभेत ठेवण्यात आलं ते 12 ऑगस्टला तिथून पारित झालं आणि त्याच्यानंतर ते राष्ट्रपतीकडे गेलं आणि राष्ट्रपतीनं त्याच्यावर स्वाक्षरी कोणत्या तारखेला केली 18 ऑगस्टला या बिलावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. त्याच दिवशी हे बिल आपल्या इंडियामध्ये लागू झालं. तर या बिलाचा उद्देश काय आहे, कशासाठी बनवलं हे नॅशनल स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन बिल किंवा राष्ट्रीय खेल प्रशासन विधेयक कशासाठी बनवलं, त्याचा उद्देश काय आहे तर देशामध्ये बघा संपूर्ण देशामध्ये जागतिक स्तरावरचा स्पोर्ट्स स्ट्रक्चर तयार करणे है ना, स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे. कसा बघा इंडियामध्ये खूप सारे टॅलेंटेड कॅन्डिडेट आहेत जे की चांगल्या स्पोर्टमध्ये चांगलं नाव कमवू शकतात. पण काय होते प्रॉब्लेम आपल्या इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडते है ना, गायडन्स कमी पडते, मोठमोठे ग्राउंड नाहीत. तर जे
इंटरनॅशनल लेवलला ज्या प्रकारची स्पर्धा आहे त्या प्रकारच्या लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर इंडियामध्ये स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे हे कशाचा उद्देश आहे तर या विधेयकाचा उद्देश आहे. त्याच्यानंतर बघा, खेळ प्रशासनाला अधिक जबाबदार व पारदर्शक बनवणे. स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन जे काही आहे त्याला काय करायचं, अधिक जबाबदार आणि अधिक पारदर्शक बनवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या या बिलामध्ये, विधेयकामध्ये. त्याच्यातलं पहिली तरतूद आहे ती म्हणजे कोणती बघा, राष्ट्रीय खेल बोर्डाची स्थापना करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, राष्ट्रीय खेल बोर्डाची स्थापना करणे म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स बोर्डची काय करायची आहे, स्थापना करायची आहे. बघा, त्याच्यानंतर दुसरी तरतूद आहे, म्हणजे पहिल्या तरतुदीने नॅशनल स्पोर्ट बोर्ड स्थापन होईल. त्याच्यानंतर सर्व देशातले जे काही सर्व स्पोर्ट फेडरेशन आहेत ना, स्पोर्ट फेडरेशन्स आहेत, त्यांना जर सरकारकडून फंड मिळवण्यासाठी NSBची मान्यता, NSB म्हणजे काय तर नॅशनल स्पोर्ट बोर्ड, यांची मान्यता घ्यावी लागेल. त्यांची मान्यता असेल या स्पोर्ट फेडरेशनला तरच सरकार त्या स्पोर्ट्स फेडरेशनला काय देणार आहे, फंड देईल, अन्यथा मिळणार नाही. ही दुसरी तरतूद आहे. तिसरी तरतूद बघा, NSBचे जे डायरेक्टर असतील, मेंबर्स असतील, त्यांची निवड कोण करणार आहे तर केंद्र सरकार करेल. म्हणजे या विधेयकाअंतर्गत जे आपलं इंडियासाठीचं नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड तयार होईल आहे ना, स्थापना होईल त्याची, तर त्याचे डायरेक्टर जे काही कोणी असतील, अध्यक्ष आणि सदस्य म्हणजे मेंबर्स जे कोणी असतील, त्यांची निवड कोण करणार आहे, कोणामार्फत होणार आहे तर केंद्र सरकार त्यांची निवड आणि नेमणूक करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट तरतूद, चौथी तरतूद याच्यात केली आहे, सर्व स्पोर्ट्स फेडरेशन RTIच्या कक्षेत येतील. जेवढे काही इंडियामध्ये स्पोर्ट्स फेडरेशन आहेत त्यांना काय करायचं आहे, RTIच्या कक्षेत येतील. RTIच्या कक्षेमध्ये एखाद्याला वाटलं की बुवा या फेडरेशनमध्ये काहीतरी काय म्हणते त्याला घोटाळा होत आहे, काही प्रॉब्लेम होत आहे, म्हणजे ते पारदर्शक काम करत नाही आहेत, तर आपण RTIच्या अंडर त्यांना काय करू शकतो, माहिती मिळू शकतो आहे ना. तर हे सगळे जेवढे काही स्पोर्ट्स फेडरेशन आहेत ते RTIच्या कक्षेत येतात, एक्सेप्ट BCCI सोडून सगळे स्पोर्ट्स फेडरेशन RTIच्या कक्षेत. BCCI का नाही येत बरं का, BCCI ना इंडियन गव्हर्नमेंटकडून कोणताही फंड घेत नाही, कोणताही पैसा घेत नाही. ते स्वतः ऑटोनॉमस बॉडी आहे, स्वतःच पैसे कमवते आणि स्वतःच काय करते, खर्च करते. तर इंडियाकडून कोणताही प्रकारचा फंड मिळवत नाही, त्याच्यामुळे ते RTIच्या कक्षेत BCCI आपलं येत नाही. पण बाकीचे जेवढे काही स्पोर्ट्स फेडरेशन असतील जे की इंडियन गव्हर्नमेंटकडून फंड घेतात है ना, तर ते कशाच्या अंतर्गत येतील, RTIच्या कक्षेत येतील. त्यानंतर बघा, राष्ट्रीय खेल न्यायाधिकरणाची स्थापना, राष्ट्रीय खेल न्यायाधिकरणची स्थापना होणार आहे. जसं नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड स्थापन होईल तसंच नॅशनल स्पोर्ट्स कोर्ट न्यायाधिकरण है ना, हे सुद्धा काय होईल, स्थापन होणार आहे. हे कशासाठी होणार, जर कोणत्या स्पोर्ट्स फेडरेशनचे वादविवाद असतील है ना, तर त्यांचे वादविवाद सोडवण्यासाठी हे न्यायाधिकरण स्थापन करणार आहे गव्हर्नमेंट अंडर धिस बिल. तर या न्यायाधिकरणाला अधिकार जसे आपल्या सिव्हिल कोर्टचे अधिकार असतात, सिव्हिल कोर्टचे जे काही अधिकार आहेत ते सगळे अधिकार या राष्ट्रीय खेल न्यायाधिकरणाला असतील. ठीक आहे. गोव्याची जी विधानसभा आहे त्या गोव्याच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जनजातीसाठी एक सीट काय करण्यात आली, आरक्षित करण्यात आली, म्हणजे रिझर्व्ह करण्यात आली बरं का. याच्या अगोदर ST साठी गोवा विधानसभेमध्ये कोणतीही सीट आहे ना आरक्षित नव्हती. त्यामुळं यावर्षी काय केलं, गोवा विधानसभेमध्ये याच्यानंतर ST साठी काय असेल, एक सीट आरक्षित असेल. तर आता हे न्यूजमध्ये आली ती गोवा विधानसभा, त्याच्यामुळे प्रश्न विचारू शकतात की गोवा विधानसभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती आहेत, किती आमदार लोक आहेत, तर 40 आमदार लोक आहेत. त्यापैकी एक सीट ऑलरेडी SC कास्टसाठी रिझर्व्ह होती. आता यावर्षीपासून है ना एक सीट ST साठी सुद्धा काय असेल, रिझर्व्ह असेल, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, नॅशनल इलेक्शन कमिशननं देशामधले राष्ट्रीय पक्ष आणि राज्यपक्ष यांची काय केलेली आहे, घोषणा केलेली आहे. राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहेत, ते एकूण देशामध्ये 6 राष्ट्रीय पक्ष आहेत ना, आणि राज्यपक्ष किती आहेत एकूण, तर 67 आहेत. किती आहे, 67. आता हे एकूण राष्ट्रीय पक्ष जेवढे 6 आहेत तेवढे आपल्याला लक्षात असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे कोणकोणती पार्टी ही राष्ट्रीय पक्ष आहे. तर BJP एक काय आहे, भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. आम आदमी पार्टी आहे. त्यानंतर NPP म्हणजेच नॅशनल पीपल्स पार्टीसुद्धा एक काय आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्यानंतर BSP भारतीय समाजवादी पार्टी आणि त्यानंतर CPI म्हणजेच काय, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे ना,
ही एक आहे राष्ट्रीय पक्ष आहेत. अशा प्रकारचे हे 6 राष्ट्रीय पक्ष आहेत, लक्षात ठेवायचे. त्यानंतर एकूण राजपक्ष, सर्व राजपक्ष लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे लक्षात ठेवायचा, आकडा लक्षात ठेवायचा. एकूण राजपक्ष किती आहेत? 67 आहेत, 67. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ही घोषणा कोणी केली है ना? राष्ट्रीय निवडणूक आयोगाने केली. ठीक आहे. त्यानंतर पुढची न्यूजमध्ये होता बघ, बुल्गेरिया हा कंट्री होता. यानं काय केलं ना, या बुल्गेरियानं काय केलं, पहिले याचं जे चलन, अधिकृत चलन होतं ते होतं बुल्गेरियन लेब. ठीक आहे. आता यांनी काय केलं, हे कॅन्सल केलं आणि यावर्षीपासून त्यांनी ठरवलं की युरो जे चलन आहे, युरो चलन हेच त्यांचं काय असेल, अधिकृत चलन म्हणून त्यांनी काय केलं, त्या चलनाला मान्यता दिलेली आहे. तर ते लक्षात ठेवायचं. युरो चलनाला कोणी मान्यता दिली, कोणत्या देशानं दिली, तर बुल्गेरिया यांनी दिले. तर बुल्गेरियाचा पूर्वीचं चलन कोणतं होतं, तर बुल्गेरियन लेब होतं, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पुढची न्यूज आहे, नाही आहे आणि अशांतता सुद्धा नाही आहे. 163 एकूण देश किती होते, 163 देशामध्ये भारताचा 116वा क्रमांक लागतो. तर भारताचा स्कोर या इंडेक्सनुसार, या रिपोर्टनुसार 2.22 आहे ना, 116वा क्रमांक, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर पब्लिकेशन कोण करतं, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. या रिपोर्टनुसार सर्वात टॉपला असलेले, म्हणजे सर्वात जास्त शांतता कोणत्या देशात आहे, तर आईसलँड या देशामध्ये आहे, त्याच्यानंतर आयर्लंडमध्ये आहे, त्याच्यानंतर न्यूझीलंडमध्ये आहे. तर टॉप 3ला असलेले 3 कंट्रीज कोणत्या आहेत, आईसलँड, आयर्लंड आणि न्यूझीलंड, एवढं लक्षात ठेवायचं. आणि सर्वात शेवटचा क्रमांक कोणत्या देशाचा लागतो, तर रशिया, त्याच्यानंतर युक्रेन आणि सुदान. म्हणजे सगळ्यात शेवटून पहिला नंबर लागते रशियाचा, त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो बघा युक्रेनचा आणि तिसरा क्रमांक लागतो सुदानचा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. टॉप 3 कंट्री लक्षात ठेवायच्या आणि बॉटमच्या 3 कंट्री लक्षात ठेवायच्या. आणि इंडिया त्यामध्ये कोणत्या रँकला आहे, तर 116व्या रँकला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ग्लोबल पीस इंडेक्स. त्यानंतर पुढची न्यूज होती बघा, SCO समिट झाली 2025ची. कुठं झाली, तियानचिन, चीन है ना, तियानचिन या सिटीमध्ये, चीनमधल्या तियानचिन इथं झाली. आणि ही एकोणातवी कितवी होती, तर 25वी ही सबमिट होती. कारण काय, हे SCO 2000ला स्थापन करण्यात आलं. SCO त्याच्यानुसार दरवर्षी परिषद होत असते, सबमिट होत असते आणि त्यानुसार 2025ची जी आहे तिचा 25वा क्रमांक लागतो. तर आता हे कधी भरली होती, तर 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या 2 दिवसादरम्यान भरली होती. तर त्यासाठी आपल्या इंडियाकडून कोण गेलतं, तर नरेंद्र मोदी साहेब गेलते. आता SCO समिटची थीम कोणती होती, तर अप होल्डिंग द शांघाई स्पिरिट है ना, अप होल्डिंग द शांघाई स्पिरिट, SCO ऑन द मून. आता SCOचं फुल फॉर्म काय आहे, शांघाय कोऑपरेशन है ना ऑर्गनायझेशन, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही जे फुल फॉर्म आहे. त्याच्यानुसार आपण थीम लक्षात ठेवतो, अप होल्डिंग द शांघाय स्पिरिट, SCO ऑन द मून, ही जी काय आहे थीम आहे बघा. त्याच्यानंतर 2025 या काय करण्यात आले, SCO मीटिंगमध्ये चीनने 2025ला असं वर्ष घोषित करण्यात आलं की SCO इयर ऑफ दी सस्टेनेबल डेव्हलपमेंट है ना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इयर म्हणून 2025ला घोषित करण्यात आलं. 2025 हे SCO इयर ऑफ दी सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणून घोषित करण्यात आलं. लक्षात ठेवायचं. 2025 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं, तर SCO इयर ऑफ दी सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणून घोषित करण्यात आलं. कोणा घोषित केलं, तर चायनानं घोषित केलं. ठीक आहे. त्यानंतर बघा, SCO समिटमध्ये काही निर्णय घेण्यात आले. त्याच्यातला पहिला निर्णय होता SCO डेव्हलपमेंट बँकची स्थापना करणे. हे काय करणार आहे, तर जेवढ्या काही कंट्री येतात SCO ऑर्गनायझेशनमध्ये, ते हे काय करणार आहे, सगळे मिळून एक डेव्हलपमेंट बँक, कोणती डेव्हलपमेंट, SCO डेव्हलपमेंट बँकची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि दुसरा निर्णय असा घेण्यात आला की रिजनल क्लायमेट समिट 2026ला एक रिजनल क्लायमेट समिट घेणार आहेत ते लोक. ती कुठं भरवण्यात येईल, तर कझाकिस्तान येथे भरवण्यात येईल. असं 1-2 निर्णय इथं SCO समिटमध्ये घेण्यात आले. त्याच्यानंतर बघा, SCOचा क्रमांक विचारतात कधी कधी. आता हे 2025ची, यावर्षी 2025ची 25वी परिषद भरली होती कुठं, तियानचिन, चीनला. याच्या अगोदरची 24वी परिषद भरली होती अस्ताना कझाकिस्तान या ठिकाणी. कुठे भरली होती, अस्ताना कझाकिस्तान या ठिकाणी भरली होती. पुढच्या वर्षीची 2026ची जी 26वी SCO परिषद असेल ते कुठं भरवण्यात येईल, तर ती किर्गिस्तान येथे आयोजित आहे. 24वी होती अस्तानाला आणि 2026ची पुढच्या वर्षीची होणार आहे कुठं, किर्गिस्तान या ठिकाणी आयोजित आहे. त्यानंतरची पुढची न्यूज होती बघा, रशिया या देशानं काय केलं बघा. रशियानं तेव्हा आपण यूज करतो व्हॉट्सअप आणि टेलिग्राम यूज करतो, त्याच्यावर आपण कॉलिंगसुद्धा करू शकतो. तर या रशियानं आहे ना व्हॉट्सअप आणि टेलिग्राम
वरील जी कॉलिंग आहे ती कॉलिंग तेवढी बंद केलेली आहे ना, बंद करून टाकली कॉलिंग. तिथं आता व्हॉट्सअप यूज करू शकतात, टेलिग्राम यूज करू शकतात फक्त मेसेज पाठवण्यासाठी, पण तिथं आता त्याच्यावर व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर कॉल करता येणार नाही. अशी बंदी आणणारा कोणता देश आहे? रशिया आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न विचारू शकतात. व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरील कॉलिंग पद्धत कोणं बंद केली, कोणत्या देशानं बंद केली? तर रशियानं बंद केली. ठीक आहे. त्यानंतर बघा, रशिया आणि अमेरिकेमध्ये एक बैठक घेण्यात आली होती है ना. कुठं घेण्यात आली होती? रशिया आणि अमेरिकेतली बैठक ही कुठं घेण्यात आली होती? आल्मेंडोर्फ रिचर्डसन सैन्य ठिकाण आहे बघा, या अमेरिकेतलं अलास्का इथं. अलास्का अमेरिकेमधला अलास्का स्टेट आहे ना, सिटी आहे. तिथं आल्मेंडोर्फ रिचर्डसन नावाचं एक सैन्य ठिकाण आहे. त्या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली होती. कोणाकोणाची बैठक झाली? रशिया आणि अमेरिकेची बैठक झाली. तर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प साहेब आणि रशियाचे व्लादिमीर पुतिन साहेब हे दोन्ही राष्ट्रपती दोन देशाचे एकत्र आले, त्यांनी बैठक घेतली. आणि बैठक कशासाठी होते बघा? रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध चालू आहे ना, रशिया आणि युक्रेनचं युद्ध कशा प्रकारे आपल्याला बंद करता येईल याच्यावर विचार विमर्श करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीची थीम काय होती लक्षात ठेवायचं? परस्युइंग पीस. ठीक आहे. बस या बैठकीबद्दल एवढं लक्षात ठेवायचं. कुठं घेण्यात आली होती? तर अलास्का, USA म्हणजे अमेरिका इथं घेण्यात आली होती. राष्ट्रपती ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिनचा उद्देश काय होता? रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध बंद करण्यासाठी, म्हणजे स्टॉप करण्यासाठी ना ही बैठक घेण्यात आली होती. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक. नरेंद्र मोदी जपानचा दौरा केला त्यांनी. हा दौरा कधी झाला बघा? 29-30 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये झाला. आता या दौऱ्यामध्ये जेव्हा ते जपानच्या राष्ट्रपतीसोबत त्यांची मीटिंग झाली, तेव्हा असं ठरवण्यात आलं, जपानने एक लक्ष ठेवलं की जपान हा भारतामध्ये जवळजवळ $10 ट्रिलियन, किती? $10 ट्रिलियन ची काय करणार आहे? खाजगी गुंतवणूक करणार आहे. बघा, आता या दौऱ्यादरम्यान असं ठरवण्यात आलं की 2025 हे वर्ष काय करण्यात आलं? तर भारत जपान विज्ञान, तंत्रज्ञान आणि विचार आदान प्रदान वर्ष म्हणून याला काय करण्यात आलं? घोषित करण्यात आलं. बघा, लक्षात ठेवायचं महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर चांद्रयान 5चं प्रक्षेपण आपलं इंडिया करणार आहे. चांद्रयान 5 त्याच्यामध्ये इंडियाची अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि जपानची अंतराळ संशोधन संस्था जॅक्सा हे दोघं मिळून काम करतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे काय डेव्हलप करणार आहे? तर एक लॉन्चर है ना, चंद्रयान 5ला लॉन्च करणार एक लॉन्चर, ज्याचं नाव आहे H324L यांची काय करणार आहेत? हे दोघं मिळून इस्रो आणि जॅक्सा मिळून डेव्हलपमेंट करणार आहेत, त्यांचं प्रोडक्शन करणार आहेत, असं ठरवण्यात आलं. कधी ठरवण्यात आलं? जेव्हा आपले नरेंद्र मोदी साहेब जपानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 3 गोष्टी लक्षात ठेवा जपानच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या. पहिलं म्हणजे भारतामध्ये $10 ट्रिलियन ची खाजगी गुंतवणूक करेल जपान. त्याच्यानंतर भारत जपान विज्ञान, तंत्रज्ञान आणि विचार आदान प्रदान वर्ष म्हणून 2025 ला घोषित करण्यात आलं. आणि चंद्रयान 5चं जे प्रक्षेपण आहे त्याच्यासाठी लागणारा जो लॉन्चर व्हेकल आहे ती इस्रो आणि जॅक्सा मिळून है ना एक लॉन्चर तयार करणार आहे. त्या लॉन्चरचं नाव आहे H324L. ठीक आहे. एवढ्या 3 पॉइंट महत्वाचे आहेत, एवढे लक्षात ठेवायचे. याच्यावर प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर बघा, पुढचा पॉइंट आहे नवीन आयकर अधिनियम लागू होणार आहे. कधी होणार आहे? जो की पुढच्या वर्षी है ना 1 एप्रिल 2026 जेव्हा पुढचं आर्थिक वर्ष सुरू होईल 1 एप्रिल पासून, तर 1 एप्रिल 2026 पासून हा कायदा लागू होणार आहे, जो की नवीन आयकर अधिनियम आहे. जुना जो आयकर अधिनियम होता है ना, टॅक्स ऍक्ट कधीचा होता जुना? तो 1961 चा होता. तर यावर्षी नवीन ऍक्ट बनवण्यात आला, तो आता लागू होईल. कधी लागू होईल? पुढच्या वर्षी 1 एप्रिल 2025 पासून लागेल. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची न्यूज आहे जीडीपी वृद्धी दर. जीडीपी वृद्धी दर हा अंदाजित घोषित केलाय है ना, अपेक्षित आहे की 2026 मध्ये पुढच्या वर्षी किती असेल इंडियाचा? म्हणजे या आर्थिक वर्षासाठी, कोणत्या आर्थिक वर्षासाठी? 2025 ते 2026 या वर्षादरम्यान इंडियाचा जो जीडीपी वृद्धी दर आहे किती असेल? 6.5 6.5% असेल. ठीक आहे, 6.5%. कोण घोषित केला? RBI द्वारे घोषित करण्यात आलेला जीडीपी वृद्धी दर किती आहे? 6.5 6.5%. लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, फॉर्च्यून ग्लोबल 500 लिस्ट जारी करण्यात आली. या लिस्ट मध्ये
सगळ्यात फर्स्ट नंबरची, आता या लिस्टमध्ये काय जाहीर करण्यात आलं तर टॉपच्या कंपन्या आहे, जगातल्या सर्व काही टॉपच्या कंपन्या आहेत त्यांची लिस्ट, टॉप 500 आहे ना, अशी फॉर्च्यून ग्लोबल 500 लिस्ट प्रकाशित केल्या जाते. त्यामध्ये यावर्षी फर्स्ट नंबरला होती कोणती कंपनी होती तर वॉलमार्ट है ना. कुठली कंपनी आहे ती यूएसची अमेरिकेची वॉलमार्ट कंपनी आहे. दुसऱ्या नंबरला अमेझॉन कंपनी आहे, अमेरिकेचीच आहे. तिसऱ्या नंबरला कोणत्या कंपनीचा नंबर लागतो स्टेट ग्रीड, कुठली आहे चायनाची. हे 3 टॉप कंपन्या लक्षात ठेवायचं. पहिली आहे वॉलमार्ट, दुसरी आहे अमेझॉन, तिसरी आहे स्टेट ग्रीड. ठीक आहे. त्यानंतर भारत या टोटल 500 कंपन्याच्या लिस्टमध्ये भारताच्या किती कंपन्या येतात 9 कंपन्या याच्यामध्ये आहेत. बघा या 9 कंपन्यापैकी 5 कंपन्याचे सार्वजनिक म्हणजे गव्हर्नमेंटच्या कंपन्या येतात आणि 4 खाजगी कंपन्यांचा याच्यामध्ये क्रमांक लागतो. 5 गव्हर्नमेंट कंपन्या आणि 4 खाजगी कंपन्या. बघा सगळ्यात टॉपला म्हणजे जगात टॉपला नाही तर भारतामध्ये सगळ्यात मोठी कंपनी जी फर्स्ट नंबरला आहे, भारतामधून फर्स्ट नंबरला कोणती आहे तर रिलायन्स आहे. तिचा जागतिक स्तरावर क्रमांक लागतो 88व्या क्रमांकावर रिलायन्स आहे, जे की भारतामधून फर्स्ट आहे. दुसऱ्या क्रमांकाला बघा 95 जिचा रँक आहे ती LIC आहे. त्यानंतर 127व्या क्रमांकाला IOC आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. 163व्या क्रमांकाला SBI आपली बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर 181व्या क्रमांकाला आहे ONGC है ना, ONGC. 258व्या क्रमांकाला आहे HDFC. त्यानंतर 283व्या क्रमांकाला आहे टाटा मोटर्स आणि 285व्या क्रमांकाला आहे BPCL. आता याच्यापैकी या टोटल आहेत टोटल 9 कंपन्या आहेत. ठीक आहे. त्याच्यापैकी 5 सरकारी कंपन्या आहेत आणि 4 खाजगी कंपन्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यापैकी भारतातली टॉपची कंपनी कोणती आहे LIC पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला रिलायन्स, दुसऱ्या नंबरला LIC आणि तिसऱ्या नंबरला IOC, एवढं लक्षात ठेवायचं. आणि जगामधले टॉप कंपन्यापैकी पहिली आहे वॉलमार्ट, दुसरी आहे अमेझॉन आणि तिसरी आहे स्टेट ग्रीड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काही वन लाइनर क्वेश्चन विचारू शकतात. बघा भारताचे रक्षा उत्पादन यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा किती टक्क्यांनी वाढले 18% वाढले. म्हणजे डिफेन्स प्रोडक्शन आपण करतो इंडियामध्ये ते मागच्या वर्षी जेवढं झालं त्याच्यापेक्षा 18% यावर्षी वाढले. म्हणजे यावर्षी किती वाढले 1.5 लाख करोड म्हणजे 1.5 लाख करोड रुपये एवढं उत्पादन यावर्षी झालेलं आहे. कशाचं रक्षा उत्पादन म्हणजे डिफेन्स प्रोडक्शन. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची वन लाइनर आहे AU स्मॉल फायनान्स बँक. पहिली ही स्मॉल फायनान्स बँक होती, यावर्षीपासून तिला RBI कशाचा दर्जा युनिव्हर्सल बँक म्हणून तिला दर्जा देण्यात आला RBI द्वारे. ठीक आहे. पहिली ही स्मॉल फायनान्स बँक होती, आता ही इथून पुढे युनिव्हर्सल बँक म्हणून कार्यरत असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे बघा पहिला बिमस्टेक संगीत महोत्सव पार पडण्यात आला. तो कुठं पार पडला तर न्यू दिल्लीला, एवढं लक्षात ठेवायचं. प्रश्न विचारू शकतात पहिला बिमस्टेक संगीत महोत्सव कुठं पार पडला तर तो पार पडला न्यू दिल्लीला. ठीक आहे. त्यानंतर पुढची बघा वन लाइनर मध्ये आतापर्यंत भारतामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 21 होत्या. आता ही 22वी एक नवीन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट याची स्थापना होणार आहे कुठं गुवाहाटीला, जी की आसाममध्ये आहे. आणि ही भारतातली 22वी आहे, पण त्या नॉर्थ ईस्ट कंट्रीमध्ये पूर्वोत्तर राज्यामधली ही 2nd नंबरची IIM आहे, एवढं लक्षात ठेवायची. ठीक.